कर्जासाठी असं काही करणार आणि कर्जाचं टेन्शन घेणार. आपल्या घरात दोनच टेन्शन आहेत, पटलं तर बघा. पहिली गोष्ट, बायको आपलं ऐकत, एवढं तर वाक्य जोरात बोला. बायको आपलं ऐकत आणि पोरं आपले ऐकत नाही. याच्यापेक्षा तिसरं टेन्शन घरात आहे का काही? याच्यापेक्षा वेगळं टेन्शन कोणाला असेल तर हात वर करावं. एवढी दोनच टेन्शन आहे महाराज घरात. मग आता बायको आपलं ऐकत नाही, याच्यावर तुम्ही काय कमी उपाय केले? ते फक्त आता सांगण्यासारखे नाही. पण बायको आपलं ऐकत नाही, मग तुम्ही आजपासून एकच प्रयोग करा, बायकोच ऐका. तुम्ही म्हणाल जमलं गाड्या आता. सगळे म्हणतात बायकोचं ऐकू नका. महाराज तुम्ही सांगा तर बायकोचं ऐका. मी थोडं उलटच सांगणार आहे महाराज. 3 मिनिटं कानाचे पडदे इकडे करा. मुलगी जन्माला आली, 5व्या वर्षी वडिलांनी तिला शाळेत घातलं. मुलगी 15 वर्षाची झाली आणि बापाने जामीनकीचं कर्ज टाकलं, मुलीचं शिक्षण केलं. मुलगी 20 वर्षाची झाली आणि बापाने तिला वर पाहायला सुरुवात केली. 21व्या वर्षी लाखाचा कर्ज बापाने केलं आणि पोरीचं लग्न केलं. आणि 20 वर्षाची मुलगी आईच्या कुशीमध्ये झोपली. 21व्या वर्षी एका रात्रीत परकी होऊन तुमच्या घरात आली, फक्त आणि फक्त नवऱ्याच्या विश्वासावर आली. ती नवऱ्याचं वाटोळं व्हावं असं चिंतेल का? बायको या शब्दाचा अर्थ सांगतो, कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. बा म्हणजे तुमच्या बाजूला भक्कम उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी, आणि को म्हणजे कोणासाठीच नाही, फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जगते, तिला बायको म्हटलं जातं. पण या तीनही शब्दात जी बसत नाही तिला मी बायको ही उपाधी देणार नाही. आणि बायकोचं ऐका म्हणजे नंदीबैल होऊ नका, नाही तर माकड व्हाल. तुम्ही म्हणाल महाराज आले आपल्या इथेच जेवले, आपलंच पाकिट घेतलं आणि आपल्याला माकड म्हणले. बराई म्हणतात उडात ज्ञानेश्वरी काढा 13वा अध्याय. चित्त आराधी स्त्रियेचे तेची न छंदी नाचे, माकड घालण्याचे होय जैसे. प्रमाण नाही दिलं तुम्ही बोलू द्या ना मला. बायकोचं ऐका म्हणजे बायकोचे नंदीबैल होऊ. पण तिनं दिलेल्या सल्ल्यांवर मात्र कधी कधी विचार करा. पुस्तकी ज्ञान तुमच्याकडे अधिक आहे, पण व्यवहार ज्ञान हे तुमच्या बायकोकडे अधिक आहे, मान्य करावंच लागेल. मुलांचा अभ्यास घेताना ती शिक्षण मंत्री होते, मुलांचा सांभाळ करताना आणि कुटुंबातील प्रत्येकाचं मन जपताना ती गृहमंत्री होते. अहो जर कुटुंबामध्ये आर्थिक व्यवहार सांभाळताना ती अर्थमंत्री होते आणि घरातला कर्ता पुरुष अर्ध्यावर डाव सोडून गेला ना, जबाबदारी खांद्यावर घेऊन मुख्यमंत्री सुद्धा होते. आजपर्यंत बायकोवर विनोद अनेक झाले, पण बसलेल्या प्रत्येकानं मनाशी विचार करावा, बायकोनं तुमच्या जीवनाचा विनोद मात्र कधी होऊ दिला नाही. वस्तुस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे. तरी एखादा म्हणेल महाराज बास आता, माझ्या भावाला पैसे द्यायचे म्हणलं का ती डोळे मोठे करते, आणि तिच्या भावाला द्यायचे म्हणले फुटफुटू द्या. आता मी तुमच्यात भांडण लावाय आलो, पण तरी कानाचे पडदे ठेवून मनातून विचार करा, मनातून विचार करा. मला एकच गोष्ट सांगा, तुमच्या भावाला दिलेले पैसे तुमच्या अडचणीच्या काळात मागताना तुमची जीभ 10 वेळा जड होते, आणि तिच्या भावाला दिलेले पैसे रात्रीच्या 12 वाजता सुद्धा दाम दुप्पट आणायची ती ताकद ठेवते. हे वास्तव मात्र मान्य करावंच लागेल. हे वास्तव मान्य करावंच लागेल. तुम्हाला पटलं नाही का? हो मग हाताला काय बोलू झाला का आपल्या? तुमच्या बाजूने बोलून सुद्धा असं आहे महाराज. आता तुमच्या बाजूने बोलले शेवटी पाकिट देणारी हे राहतात आम्हाला. आता तुम्ही खुश झाले, पण एवढी खुश व्हायची तुम्ही गरज नाही. मी तुमच्या बाजूने नाही बोललो, मी वस्तुस्थिती मांडली. पण त्या पुढची वस्तुस्थिती अशी आहे, या 10 वर्षामध्ये तुम्ही 2 भावांचं नातं तोडलं. अनेक उदाहरणं. या 10 वर्षामध्ये तुम्ही आई वडिलांना त्याच्या तुमच्या नवऱ्यापासून तुमच्या आई वडिलांना तोडलं, अशी सुद्धा उदाहरणं आहेत. या 10 वर्षामध्ये तुम्ही बहीण भावाचं नातं संपवलं, अशी सुद्धा उदाहरणं आहेत. आणि या 10 वर्षामध्ये लग्न करून 2 वर्षामध्ये तुम्ही घराला भिंत घातली, अशी सुद्धा उदाहरणं आहेत. आज भावाच्या नात्याने माझ्या कीर्तनातलं 4थं वाक्य तुमच्या काळजात कोरून जातो. तुमचा एकच प्रॉब्लेम आहे, यांचा सॉल्व्ह झाला आता. ऐकाल ना? तुमचा एकच प्रॉब्लेम आहे, नवरा काळजात ठेवत नाही. नवरा काळजात ठेवत नाही. मुलींना फक्त 4 गोष्टी या भावाच्या नात्याने माझा ऐका. पहिली गोष्ट, तुम्हाला वाटतं ना नवऱ्यानं आपल्याला काळजात ठेवावं, तुमच्या अगोदर त्याच्या काळजात त्याचे आई वडील आहेत. तो कधीच तुम्हाला सांगितलं नाही, तो कधीच तुमच्याशी बोलत नाही.
पण तुमच्या अगोदर त्याच्या काळजामध्ये त्याचे आई वडील आहे, त्याच्या काळजातल्या आई वडिलांची सेवा करा. तो तुम्हाला काळजात ठेवल्याशिवाय राहणार नाही, काळजात ठेवल्याशिवाय राहणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, जगाच्या पाठीवर कितीही मित्र त्याला असू द्या, जगाच्या पाठीवर कितीही मित्र असू द्यात, पण ज्या वेळेस वेळ पडेल ना, भले शिव्या देईल, पण सक्का भाऊच धावू नये. दोन सक्क्या भावांमध्ये कधी मिठाचा खडा बनवू नका, कधीच मिठाचा खडा बनवू नका. तिसरी महत्वाची गोष्ट आहे, तो छोटा होता ना, तेव्हा त्याची बहीण दुडदुडा धावत त्याच्या जवळ यायची आणि हातातले चॉकलेट त्याला द्यायची. तो मोठा झाला ना, तरी बहिणीसाठी शाळेमध्ये जाताना तो बहिणीचं उत्तर पहिला आणायचा. तो भाऊ बहिणीचं नातं होतं, पण तुम्ही ते तोडलं. तुमच्या भाऊजाईनं जर तुमच्या बरोबर तुमच्या भावाचं नातं तोडलं, तुम्हाला कसं होईल? आज एकच शपथ घ्या, बहीण भावाच्या नात्यात कधी मिठाचा खडा बनवू नका. आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुमच्या नवऱ्याच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख मी तुम्हाला आज सांगून जातो, कारण तो कधीच तोंडाने बोलत नाही, कधीच बोलत नाही. जीवनामध्ये सगळं करा, पण त्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोचेल असं जीवनात कधी वागू नका. तुम्हाला माहिती आर्थिक परिस्थिती, कधी माणूस राजा असतो का कधी रंक असतो, तुम्हाला माहिती. अरे एक दिवस त्याच्या खिशामध्ये पैसे नव्हते, एखादी गोष्ट तुम्ही आणायला सांगितली, तुमच्या लेखीसाठी पाहिजे होती, त्या बापाच्या खिशात पैसे नव्हते. घरी आल्यानंतर तुम्ही 2 शब्द त्याला टाकून बोललात, तुमच्या समोर तो काहीच बोलला नाही. रात्रीच्या 1 वाजता मात्र तो रडत राहिला. याचं कारण असं होतं, त्याच्या परिस्थितीवर कधीच हसू नका आणि कधीच विनोद करू नका. घरातल्या कर्त्या पुरुषांसमोर, मुलांसमोर आणि समाजासमोर आपल्या नवऱ्याला कधीच टाकून बोलू नका. एवढं करा, या नवऱ्यासारखा देव माणूस या जगात तुम्हाला सापडणार नाही, जगात सापडणार नाही. पाहता विठ्ठलपंत प्रपंचात आले, पण आळंदीच्या धर्म मार्तंडांनी पाहता संन्यासी म्हणून हिनवलं. आणि विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेला बरोबर घेतलं, सिद्ध बेटाकडे निघाले, सिद्ध बेटावर राहू लागले. आणि या संसाराच्या वृक्षवेलीवर पाहता माझा निवृत्ती दादा, माझा ज्ञान दादा, माझा सोपान दादा आणि छोटीशी मुक्ताई अशी लेकरं जन्माला आली. पण मुलं वाढत होती, मुलं घडत होती, पण विठ्ठलपंतांच्या मनामध्ये मात्र दुःखाचा कवडचा होता. माझ्या लेकरांची मुंज झाली पाहिजे. आणि त्यांनी पुन्हा आळंदीत प्रवेश केला. धर्म मार्तंडांना हात जोडून सांगितलं, माझ्या मुलांची मुंज होऊ द्या. त्यांनी पैठणचा मार्ग दाखवला आणि विठ्ठलपंत पाहता पैठणला आले. पैठणच्या धर्म मार्तंडांनी त्यांना देहांत प्रायश्चित्तीची शिक्षा सुनावली. विठ्ठलपंत माघारी आले आणि त्याच वेळी रुक्मिणी मातेने विचारलं, स्वामी काय निर्णय दिला? विठ्ठलपंतांच्या मुखातून एकच शब्द आला, देहांत प्रायश्चित्त. माझ्या बहिणींनो, कानाचे पडदे उघडे ठेवू नये का? रुक्मिणी मातेने पुढचा शब्द उच्चारला, कधी निघायचं? अरे राजा जनकाची मुलगी सीता होती, कधी पाय मातीवर पडला नाही. पण एक सांगू, लग्न झालं 1 महिन्यात वनवासाला जाण्याचा प्रसंग आला. प्रभू रामचंद्रांनी वल्कलं घातली आणि प्रभू रामचंद्र बाहेर पडणार. पण बातमी सीता मातेपर्यंत पोहोचली. सीता माता धावत आली आणि त्याच वेळी प्रभू रामचंद्र सीता मातेला म्हणतात, अगं सीते, वनवास मला झालाय, तुला नाही. येऊ नकोस. सीता मातेने दिलेलं उत्तर, कानाचे पडदे उघडे ठेवू नाही का? स्वामी, मी विवाह तुमच्याशी केलाय, या महलाशी नाही. विवाह मी तुमच्याशी केलाय, तुमच्या संपत्तीशी नाही. ती सीता होती म्हणून रामायण होतं महाराज. आज आम्ही सीता होण्यास पात्र पतीची या मता अनुसरणी. आज जर तुम्हाला वाटत असेल आपलं घर घडवायचंय, तुम्ही स्वर्ग नरकन गेली का शिला ना गेली, द्वारकेला माझी तळतळ होती महाराज. तू द्वारकेला किती वेळा गेली भाऊ? तू द्वारकेला गेली किती वेळा? काशीला बस जाती, बस मध्ये बसून जाते, सासू उपाशी आणती. तुला नरकात तर जागा मिळणारच नाही. किती वेळा देव भेटला बा तुम्हाला? भेटला का? भेटला? भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली महाराज. युगी 28 विटेवर उभा भगवान परमात्मा भेटायला आला. भांडण कुणाच्या घरात होत नाहीत महाराज, भांडण कुणाच्या घरात होत नाही. मग महाराज असू दे, आला तुम्ही असू दे, भांडणं प्रत्येकाच्या घरामध्ये होतात. पण त्याला किती किंमत द्यायची हे तुम्ही बसल्या जागेवर विचार करा. कारण तुमच्या जीवनामुळे,
तुमच्या कर्तृत्वामुळं आणि तुमच्या वागण्यामुळं तुमची मुलं घडणार आहेत. जर झाडाचं मूळ सडलेलं असेल महाराज, झाडाचं मूळ जर सडलेलं असेल, झाड बहरेल का? तसं जर प्रपंच नावाचं मूळ जर खराब असेल तर पुढची पिढी घडेल का? हे सांगतात तुकोबारा अभंगाच्या द्वितीयेच्या. लक्षात घ्या महाराज, प्रपंच हा दुःखमूळ आहे, प्रपंच हा दुःख देणार आहे. पण त्याच प्रपंचाला जर परमार्थाची जोड दिली तर खऱ्या अर्थानं हाच प्रपंच या नासक्या देहाला सुद्धा अविनाशत्वाकडे घेऊन जाऊन याची ताकद ठेवतो. प्रपंच दुःखमूळ आहे, पण याच प्रपंचाला जर परमार्थाची जोड दिली तर खऱ्या अर्थानं प्रपंच हा कसा होईल? निष्काम स्वरूपाचा होईल आणि या नासक्या देहाला सुद्धा तो भगवंताप्रमाणे अविनाशी स्वरूप प्राप्त करून देऊ शकतो. पण त्यासाठी एकच काम करावं लागेल, या मनाला गोविंदाच्या नामाची पिस अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे. पण आता या मनाला गोविंदाच्या नामाची पिस जोडायची म्हणजे हे मन साधं आहे? हे मन साधं आहे? आता सुद्धा निम्या लोकांचं मन कुठं कुठं फिरत असत, सगळेच कीर्तनात राहतात काय? आता मागच्यांचं सोडून द्या, कारण त्यांना सध्या 4 व्यसनाने ग्रासले, 5वं व्यसनच नाही. आता माझे शब्द कदाचित कडू वाटतील महाराज, आणि मी पहिलेच सांगतो, मी तारखेसाठी आलोच. मी तारखेसाठी महाराष्ट्रात कुठंच फिरत नाही. आपलं पटलं नाही परत बोलू नका, 1 तास पाकिट देऊ नका. पण मात्र विचार करा, हा विनोद नाही महाराज, हा विनोद नाही. कारण आज जे शब्द सांगतोय ना, हे रोज घडणारी आहे. सध्या तरुण पोरांना 4 व्यसनाने ग्रासले महाराज. पहिलं व्यसन प्रेमाचं व्यसन, दुसरं व्यसन राजकारणाचं व्यसन, तिसरं व्यसन मोबाईलचं व्यसन, आणि चौथं व्यसन दारू आणि अंमली पदार्थांचं व्यसन. पहिलं व्यसन प्रेमाचं व्यसन. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, जगू शकत नाही, जमणारच नाही. लव नावाचा रोग झाला या अवलादींना, रोग. बरं, प्रेम करू नये बिरू नये ह्याची धर्माचा आपण नाही महाराज, पण प्रेम करतात कसे? हा इकून कॉलेजच्या गेट जाऊन म्हणतो, किती दिवस झाले मी वाट पाहतोय, तू प्रपोज करत नाही. तिने लांबूनच तिच्याकडे पाहिलं, भाऊ चेहरा तुला खास नाही, अंगावर तुझ्या मास नाही, प्रपोज तुला करू उद्यापर्यंत जगाय तुझी आस नाही. तरी आपली अवलाद म्हणते नाही, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही.
मग तिचं ठरलेलं वाक्य राहतं, कुठून शिकून आली ती बी काय माहिती भाऊ. ती म्हणती मी तुम्हाला आता सांगते, मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर नाही. तो म्हणतो काही काळजी करायचं का, ही जन्म में ना सही अगले जन्म में तेरा बन जाऊंगा मगर शादी तो तुझसे ही करूंगा. तरी ती म्हणते नाही मी आई वडिलांच्या शब्दाबाहेर नाही. तरी आपल्याला आता बापाची गाडी चालत नाही कॉलेजला जाताना, बापाची ती नेहमी नंबर प्लेट मागं सडेल हिरो होंडा, त्याला मित्राची एक गेट लागत, त्यात मीचं पेट्रोल टाकीतो कॉलेजच्या गेटवर जातो. आणि मी तुझ्याशिवाय जगू शकत. एक कॅडबरी 2 पावभाजी भुल्ली पोर पाहता काय माहिती, पावभाजीत पुरी बोलत्यात, पावभाजीत बरं पोर भुल्ली मग खड्डा तुम्हाला महाराज. तुम्हाला वाटतं गो आपली पोर लई सोजवळे, आपली गुड्डी लई सोजवळे. गुड्डीच्या स्कार्फच्या आतून मोबाईल चालवतो, ती अशा खाली मान घालून चालवती. कसा आहेस तू, बाबांना कळेल, आईला समजेल, आली कॉलेजला. तुमचा हा भ्रम आहे महाराज का भाऊ आपली गुड्डी आपल्या शब्दाबाहेर नाही आणि आपला बाबा आपल्या शब्दाबाहेर नाही. आणि ती कामाला जाणार एक टोळी राहती महाराज, कामाला जाणार आज कांदा लावायचा उद्या कपाशी खुरपायचा, बिचारी कामही करतात. पण ह्या टोळीत आता 2 मुकादम आले. एक मुकादम राहतो तारखा घ्यायला आणि दुसरा मुकादम राहतो गावात कोणचं वाटोळ झाले भाऊ एवढं शोधायला. मोदी कोण घातला आणि खुरपायला बसली, तिचं असं झालं, संस्कार नाही राहिले त्याची, पोरगी पळून गेली. ती दुसऱ्या दिवसापासून महाराज तुम्हाला विनोद वाटेल पण कामातल्या टोळ्यांमधल्या 10 बायांनी आजपर्यंत आपल्याच गावात काम सोडून दिलं असं गरीब असले असतील. अर्धी खाऊ पण यांच्या नादी लागाया. बरं ही मग लय लापेटा किती, त्यांचे संस्कार नाही, संस्कार नाही. अगं तुझं काय सांगते, तुझ्याही पुरीने नाशिकच्या पोस्टात रजिस्टर करून ठेवलंय, फक्त तुला कळायचं. बरं हे प्रेम तरी काय करतात महाराज, काय यांचं प्रेम आहे. 5 रुपयाचे बापाच्या पैशाने मी अंगठी देतो, चव घालून घेतो. याच्या व्यतिरिक्त काय करतोय हा. खरीच जर मर्दानगी गाजवायची ना, 30-40 नोकरी पगार 1 तोळा तिला कर, मग तुझी मर्दानगी आहे. आणि मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. बरं पोरगा आपल्या एवढं हुशार आहे, ती तर एवढी हुशार झाली की जुन्या काळातला नोकियाचा मोबाईल आणते 1100 कडून आणती परमेश्वर झाली. मी तुझ्या बरोबर व्हॉट्सअपला चॅटिंग करू शकत नाही, माझ्या व्हॉट्सअपचा मोबाईल नाही. आपलं आलं घरी पप्पा मोबाईल, बाप म्हणला यंदाच्या वर्षी नको, आली मध्ये घेऊन टाका, घेतला मोबाईल. आपलं कार्ट एवढं हुशार आहे, ते जुना मोबाईल तिला देत नवीन स्वतःकडे होतं. पण आता मागच्यानं बरोबर माहिती, त्या अगोदर एक प्रक्रिया केली जाते, ती पाकस्पर्धा आहे. मेसेंजर डिलीट करणे, युट्यूबची हिस्ट्री गुगलची हिस्ट्री डिलीट करणे, फेसबुक डिलीट मारणे, व्हॉट्सअप डिलीट मारणे, मोबाईल चकाचक करणे आणि मग तो मोबाईल चकाचक करून तिच्या हातात देणे. आणि मग याचा संध्याकाळी 9:30ला काय करतेस पिलू, बरीस ना पिलू, झोपलीस पिलू, काय चाललंय. आणि पुरी एवढ्या हुशार झाल्या, उशीत मोबाईल ठेवती, उशीत रात्रीच्या 1 वाजता उशीत काळी पिवळी दिसायला लागली गो, ती उशीत नाचायला लागली. बाप म्हणला आपल्या घरावर भांडामध्ये केली कोणी गो. शेवटी बाप उठला ना मग ती उशी हातात घेतली, मग बघतोय काय मोबाईल रातच्या 1 वाजता रिपीट केली तिला. आता रातच्या 1ला रिपीट केली ती सकाळी कॉलेजला. आता नको लय मान, आता नको. याने मोबाईलच पुढे धरला, रिंगटोन ऐकवली, प्यारो की आंखों ही चोरी नहीं की, चुप चुप के आए वरना क्या, अब प्यार किया तो डरना. शेवटी पुरीचा भाऊ दांडक घेऊन गावातल्या चौकात आल्याने रिंगटोन बदलली, मी पाठला चाले. लय अवघडे महाराज. राजस्थानची एक कथा सांगतो पुढे सरकतो. हाडा नावाची राणी होऊन गेली. हाडा नावाची राणी उदयपूरच्या मेवाड सम्राट रावत सिंहाबरोबर तिचा विवाह झाला. आणि त्याच वेळी राजस्थानवरती औरंगजेबानं चाल केली. आणि औरंगजेबानं चाल केल्यानंतर राणावताना रावत सिंहाला आदेश सोडला की कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय मिळवायला हवा. आणि रावत सिंह निघाला. रावत सिंह निघाला, निम्म्या रस्त्यावर गेला आणि त्याला हाडा राणीची आठवण आली. त्यानं 2 सेवकांना मागं पाठवलं, सांगितलं का राणीला म्हणावं मला तुझी फार आठवण येते, काहीतरी तुझी अशी वस्तू दे जी माझ्या जवळ राहील, कानाचे पडदे उडे ठेवून ऐका, प्रेम करणाऱ्या अवलादी. त्या हाडा राणीने एकच विचार केला, माझा नवरा क्षत्रिय आहे आणि माझ्या विचारानं त्याची पावलं मागं फिरता कामा नये. तिला सेवकाला सांगितलं मी जे काही देणार आहे ते बरोबर घेऊन चला. आणि त्याच वेळी तिने बाजूला असणारी तलवार घेतली आणि स्वतःचं शिर कलम केलं. ते शिर ताटात सजवलं आणि पाहता पाहता ते शिर घेऊन रावत सिंहाकडे ते दोन्ही त्याचे हेर धावत आले. आणि या रावत सिंहानं
हाडा राणीचं जे शिर होतं ते गळ्यात बांधलं आणि औरंगजेबाच्या सैन्याविरुद्ध विजय मिळवला महाराज. असं प्रेम पाहिजे आपलं चित्र भंगार भंगार प्रेम. आम्ही आता बरं प्रेमाला क्वालिटी राहिली नाही ना. तो गौंडी आला 3 चिटाचं थर रचलं होते आका प्रेमाचा थरच रचून गेला पोरगी घेऊन आला. तो भंगारवाला आला. भंगारवाले ती भंगारात होती एवढी भयंकर अवस्था झाली महाराज. काय या प्रेमात ते काय प्रेम करतात हे. अरे प्रेम जर तुम्हाला करायचं नाही वेळेवर प्रेम करायचं नाही हे आता अर्चिन परशा व्हायला लागले आवडती बाकी काय नाही महाराज काय नाही. अरे जीवनामध्ये जर घडायचे ना तो परशा पाहू तर निम्या आवडती आमच्या पागल झाल्या. सैराट सांगून जातो महाराज 2 मिनिटात ऐका. तुम्ही सैराट पाहिला. मी एका तालुक्याचं नाव सांगत नाही. एका तालुक्यामध्ये मला मोटिवेशनल सेमिनारसाठी बोलावलं होतं आणि माझ्या समोर 36 मुलं होती जी 13-14 वयोगटातली होती आणि सैराट पाहून पळून गेलेली होती. आमची कीर्तनं वेगळी वाटते पण आज ती सत्य परिस्थिती प्रत्येक घरात आहे महाराज. सैराट पाहून काय सैराट झाली तुम्ही. अरे सैराट नावाचा एक काल्पनिक चित्रपट येतो आणि पाहता पाहता वास्तववर्ती जीवनाला आमच्या मात्र बर्बाद करून जातो. काय चाललंय नक्की काय करतोय आम्ही. एक काल्पनिक चित्रपट आला आम्ही तो काल्पनिक चित्रपट सत्य समजून जातो. 2 मिनिटं कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. चित्रपटाची सुरुवात होते आणि परशाचा संघ पराभवाकडे झुकायला लागतो. पाहता पाहता कोणीतरी येतं परशाच्या हातामध्ये बॅट देतं. शिक्षक चौकाराची बोछार होते आणि परशाचा संघ विजयी होतो. गावचा पाटील उभा राहतो. कुणाच्या बुडाखाली किती अंधार सांगून मोकळा होतो. चित्रपट पुढे सरकतो आणि पाहता पाहता बुलेट वरती आरची येते. लग्न्या परशाला खुणावतो. परशाची नजर आरचीवर जाते. मग प्यार हुआ इकरार हुआ ठीक आहे मान्य काळ बदलला. पण पाहता पाहता चित्रपट निम्म्यापर्यंत येतो आणि आरची सांगते परशा पळून जायचं. पण त्याच वेळी तिथून पुढेही चित्रपट तुम्ही 4 वेळा थिएटर फाडून पाहिलाय. चित्रपटाचा शेवट येतो. रक्ताळलेल्या अवस्थेत 2 वर्षाचं लेकरू बाहेर पडत असतं आणि आरची आणि परशा गतप्राण होऊन पडलेले असतात. माझ्या सगळ्या तरुण मित्रांना विचारणं आहे असं असावं तुमच्या माझ्या जीवनाचा वास्तववादी सैराट. माझ्या सगळ्या मित्रांना विनंती आहे काळजामध्ये करून घ्या. अरे सैराट जर व्हायचंय ना नक्की सैराट व्हा पण सैराट असं व्हा. कधीतरी माझ्याही मनात एक नवीन सैराट जन्म घेतो. परशाचा संघ पराभवाकडे झुकत असतो. कोणीतरी येता परशाला सांगतं. शिक्षक चौकाराची गोचार होते. परशाचा संघ विजयी होतो. गावचा पाटील उभा राहतो. कुणाच्या बुडाखाली किती अंधार सांगून मोकळा होतो. चित्रपट पुढे सरकतो. पाहता पाहता आरची बुलेटवरती येते आणि मग परशाचं लक्ष जातं. लग्न्या खुणावतो. तिथून पुढेही मला मान्य आहे. चित्रपट निम्म्यापर्यंत येतो आणि आरची सांगते परशा पळून जायचं. पण इथंच माझ्या मनातला वास्तववादी परशा मात्र सांगतो आरचे पळून नाही जायचं पळून नाही जायचं. जातीपातीच्या तकलादू भिंती जर गाडायच्या असतील ना तर शिक्षणानं समृद्ध व्हायचं. अगं मी आज हे गाव सोडतोय. या गावात मी त्याच दिवशी ज्या दिवशी मी कलेक्टर झालेला असेल. पण तूही घरी नाही राहायचं. तूही डॉक्टर व्हायचं. आणि पाहता पाहता त्याच दिवशी माझ्या मनातला परशाचे गाव सोडून निघून जातो. 4 वर्षे जातात. संध्याकाळची वेळ असते. 6चा सुमार असतो. समोर एक पोलीस व्हॅन मागे एक पोलीस व्हॅन. कलेक्टर झालेला परशा गावात प्रवेश करतो. सायरनचा आवाज आरचीच्या कानावर येतो. पाणवलेल्या डोळ्यांनी बाहेर धावत येते. समोर कलेक्टर झालेला प्रशांत उभा असतो. डॉक्टर झालेल्या आरचीकडे पाहतो आणि पाणवलेल्या डोळ्यांनी गावचा पाटील मात्र कलेक्टर झालेल्या प्रशांतच्या हातामध्ये डॉक्टर झालेल्या आरचीचा हात देतो आणि वर्तमान सैराटचा शेवट नव्हे वर्तमान आनंदायी जीवनाची सुरुवात होते. असा असावा सैराट. अरे माझे शिवराय सैराट झाले नाहीत का. शिवराय सुद्धा सैराट झाले लोक कल्याणकारी स्वराज्यासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सैराट झाले नाहीत का. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा सैराट झाले जातीयता नष्ट करण्यासाठी. महात्मा फुले सैराट झाले नाहीत का. महात्मा फुले सुद्धा सैराट झाले मुलींच्या शिक्षणासाठी. माझे ज्ञानोबा तुकोबा सुद्धा सैराट झाले नाहीत का. माझे ज्ञानोबा तुकोबा सुद्धा सैराट झाले जगाला शांतीचा आणि अध्यात्माचा मार्ग दाखवण्यासाठी. आम्ही सैराट होतोय कशासाठी कशासाठी. आणि मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मग असे तुझ्या जगण्याला अर्थ नाही. दुसरं व्यसन लागलंय ना राजकारणाचं. संध्याकाळी 12 आणि 1 वाजता बॅनर लावायचं ते अवलाद आपली. महाराज एका वाक्यात सांगतो राजकारण करू नये या मताचा मी अजिबात नाही. आणि पूर्वीनं तुम्हालाही सांगतो तुम्ही पळून जाऊ नये बो. आता मी तुम्हाला म्हटलं तुम्ही पळून जाऊ नका. तुम्ही जायचं राहणार आहे. मी येणार गोड गोड बोलणार. तुम्ही म्हणाल बरोबर आहे बरोबर आहे. आम्ही गेलो धंदा आहे त्यांचा. तुम्ही लव्ह मॅरेज करा नाही तर अरेंज मॅरेज करा. फक्त 12 गोष्टी प्रत्येक मुलामध्ये पहा. तुमचे आई वडील तुमचे विरोधक नाहीये. ते आई वडील तुमचं वाईट चिंतत नाही. त्या आई वडिलांना तुमची काळजी आहे.
आणि मुलगा पाहताना फक्त 12 गोष्टी पहा, तुमचे आई वडील विरोध करणार नाहीत. पहिली गोष्ट, प्रत्येक बहिणीला कानाचे पडदे उघडे ठेवा. पहिली गोष्ट, त्यानं जग नाही जिंकलं तरी चालेल, तो तुमचं मन जिंकणारा असावा. दुसरी गोष्ट, 36 गुण नाही जुळले तरी चालतील, पण खऱ्या अर्थानं हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याच्या पहिल्यांदा 36 गुणाच्या पत्रिकेचा विचार न करता त्याची HIV ची टेस्ट करून आणा. तिसरी गोष्ट, त्याच्या डोक्यावर केस नसले तरी चालतील, पण नाशिकच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या नावावर एकही केस नसावी. चौथी गोष्ट, त्याचे केस लाल असले तरी चालतील, पण हुंड्यासाठी जाळपोळ करून लाल करून तो मारणारा नसावा. पाचवी गोष्ट, तो चटणी भाकर खायला घालणारा असेल तरी चालेल, पण कर्ज काढून पंचपक्वान्न घालणारा नसावा. सहावी गोष्ट, खऱ्या अर्थात तो लेझिम खेळण्यात तरबेज असावा. गावचा सप्ताह निघेल ना, सगळ्यात पुढे गाण्याच्या दिवशी लेझिम खेळत मिरवणुकीत पुढे नाचावा, पण संध्याकाळी 10:30च्या पुढे लेझिम खेळत येणारा मात्र नसावा. आठवी गोष्ट, तो अशोक कामटे आणि शिवरायांसारखा लढवय्या असावा. तो येड सारख्या पांचट रोगाने दगावणारा नसावा. नववी गोष्ट, तो अण्णा भाऊ साठे सारखा एक वेळ पोवाडा गाणारा असू द्या, गावोगावी विचारांचं दान देणारा असू द्या, पण घरात बसून आचाट विचाट शिव्या देणारा नसावा. 11वी गोष्ट, तो संभाजी राजांसारखा वाघाला फाडणारा असावा, गुटक्याच्या पुड्या टराटर फाडणारा मात्र नसावा. आणि 12वी गोष्ट, तो खऱ्या अर्थाने भक्त कुंडलिकाप्रमाणे आई वडिलांची सेवा करणारा असावा आणि 2 भावांमध्ये प्रेम करणारा असावा. एवढ्या 12 गोष्टी जर तुम्ही मुलात पाहिल्या ना, तुमचे आई वडील कधीच तुम्हाला नकार देणार नाहीत. पण ह्या 12 गोष्टी सोडून आम्ही सगळं पाहतोय. शोकांतिका आहे मुला, सगळ्यात मोठी शोकांतिका माझे असे तुमचे. कारण आम्ही तर म्हणणार हो, आम्ही गेलो तुम्ही विसरले महाराज, पण काहीतरी अंतःकरणामध्ये रुजून घ्यावं. राजकारणाचं व्यसन करत असताना मी तुम्हाला म्हणतच नाही तुम्ही राजकारण करू नका, पण कोणची जिरवा जिरवी कधी करू नका. त्यापेक्षा पावसाचं येणारं पाणी आपल्या गावात जिरवा, गाव घडेल. कुणाची लावालावी जिंदगीत कधी करू नका, त्यापेक्षा गावात झाडे लावा, गाव घडल्याशिवाय राहील का. कुणाच्या डोक्यात कधी कुऱ्हाड घालू नका, त्यापेक्षा गावाच्या भल्यासाठी कुऱ्हाडबंदीचे निर्णय घ्या, गाव घडल्याशिवाय राहणार. कुणाची जिरवा जिरवी करू, कुणाची लावालावी करू, आणि सगळ्यात महत्वाचं कुणाच्या डोक्यात कुऱ्हाड घालू, गाव घडल्याशिवाय राहणार नाही. राजकारण करा, पण त्याला समाजकारणाची जोड द्या. या राजकारणाने काय, हे 12 आमची पोरं आपल्या गावात एक पॅन्डल एका शर्टात राहतात, पण ही कॉलेजला जर गेली, नेत्याच्या पोरांच्या नादी जर लागली ना महाराज, त्यांच्या बरोबर 10 वेळा पार्टी करतील. एकदा पार्टी करायची वेळ जर या मुलांवर आली तर त्या आईला खोटं कारण सांगतात, आई सेमिस्टरची फी भरायची आहे. आणि दुसऱ्याच्या बांधावर आपली आई काम करते. बाळांनो, कोणासाठी? आपल्यासाठी. आपण तिच्याकडे खोटं कारण सांगून तिच्याकडून पैसे देतोय आणि मित्रांबरोबर पार्टी करतोय. त्या आईची पूस धन्य होईल, विचार केला आधी. आणि एकदा जर ती वेळ आली ना, या राजकारणाच्या नादी लागण्यापेक्षा आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या. एक दिवस कलेक्टर व्हा, राजकारण्यानं तुमच्या तालावर नाच व्हा, असं माझं म्हणणं आहे. कारण शेतकरी जर घडवायचा असेल, काहीच करायची गरज नाही. शेतकऱ्याच्या पोरांनी घडणं काळाची गरज आहे. आम्ही 2 रुपये किलोनं ऊस विकतोय, 2000 रुपये टनानं विकतोय महाराज, पण आजही अंबानी तोच मॉलमध्ये ऊस 2,47,000 फक्त एका टनाचे करतोय. एक पॅकेट 180 ग्रॅमचं पॅकेट आहे महाराज, 180 ग्रॅमचं ऊसाचं, त्याची किंमत आहे 38 रुपये. 180 ग्रॅम आणि 1 किलो ऊस 2 रुपयाला विकतोय. आमच्या पोरांना फक्त नारळ फोडायला शिकू नका, आमच्या पोरांना फक्त नारळ सोलायला शिकू नका, तो बाजारात विकायला सुद्धा इथून पुढे शिकवा, तर आपली शेतकऱ्याची पोरं घडतील, अन्यथा घडणार नाही. आज त्या पतसंस्थेचा 3,000ची नोकरी मिळाली तरी आई फुटफुट उड्या आणते. चहावाला पोरगाव नको म्हणते, पण आज टोल नाक्याच्या बाजूला चहाच्या टपरीवाला कमीत कमी 3,000 रुपये एका नाईट मध्ये कमवतोय. आणि आमची अवलाद पतसंस्थेत कामाला तो 4,500 पगार आहे, खुश आहे. वर आई म्हणती पोराचं लग्न करायचंय, तू MIDC जा, MIDC जा. लग्न झालं, आला घरी. अवघड आहे महाराज, जाऊ द्या. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एकदा शेतकऱ्याच्या पोरासाठी जोरदार काळ झाल्या पाहिजेत महाराज. कारण तो म्हणतो लग्न 2 वर्ष उशिरा होऊ द्यावं, पण हे फसवायचे धंदे आपण करणार. फक्त शेतकऱ्याच्या पोरांचा एकच चुकात आहे महाराज, का हे त्यांच्या पुढच्या आयुष्याबद्दल. 2 एकरवाला सुद्धा म्हणतो शिकणं, 2 एकर आहे, 2 लाख रुपये ऊसाचे येतील, मस्त जिंदगी जाईल. आता एवढं जर घडलं असतं तर आपल्या बापा 5 लाख रुपये कर्ज राहिलं असतं का? बांधावर बसून पुढे शेती होती का महाराज? बुटानं बारा देत होतो, बुटानं. आणि शेती करू, गाया सांभाळू,
अरे 2 दिवस गाई दुईली नाही तो मस्टर झाला तिला. मग तो गायांच्या धंद्यात राम नाही, विकली गाई. आणली 75,000 विकली 5,000ला. धंद्यात लॉस आहे, फायदा नाही. पहिल्यांदा कोणतीही गोष्ट करताना ती शिका महाराज. तिसरी गोष्ट, या मोबाईलचं व्यसन दूर करा. सध्या असं जर कोणाला वाईट वाटलं असेल, बसलेल्या कोणत्याही आईने सांगावं, परत तिला आजचं पाकिट देतो. आपल्या घरात 2 वर्षापर्यंतची मुलं आहेत आणि मोबाईल न देता दूध पित आहेत. मोबाईल न देता दूध पित आहे महाराज. आहे का? 6 महिन्याचं पोर सुद्धा म्हणतंय आधी मोबाईल द्या मग दूध. कारण आईच 9 महिने 9 दिवस मोबाईल सोडायला तयार नव्हती महाराज. या मोबाईलच्या आणि या पबजीच्या आवडत तर रात्री 1-2 वाजता पबजी खेळते रस्त्याला. आता आम्ही रात्रीचं चाललो ना, रस्त्याच्या कडेला बसल्यात पबजी खेळत. इथं जर एखादी अवलाद आपल्या गावातली पबजी खेळणारी असेल, या गादीवर त्याचा शाप आहे महाराज आपला. तो अजून 7 वर्षांनी एकच काम करणार, हॉटेलच्या बाहेर उभा, साबजी रिवर्स. याच्या व्यतिरिक्त तो काहीच करणार नाही. आज हे मोबाईलचे नाद सोडून द्या महाराज. मोबाईलचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करा, नाहीतर येणारा काळ फार भयंकर असेल. आणि चौथं म्हणजे या दारू अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहा. आपली पोरं घडल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्यासाठी एकच गोष्ट करा. शेवटी या जगामध्ये प्रत्येक गोष्ट नश्वर आहे. या शरीराकडे आज आमची पोरं लक्ष देत नाहीत. चेहऱ्यात सुंदर दिसावा म्हणून प्रयत्न करतायत, पण देह सुंदर व्हावा म्हणून प्रयत्न करत नाही. जर हा मनाजी पाटील ताब्यात येऊन त्याला गोविंदाच्या नामाची पिसं जोडायची असतील तर पहिल्यांदा काय करावं लागेल? काही करायची गरज नाही, एवढं नीट चालवावं लागेल. एवढं फक्त नीट चालवावं लागेल. ते कसं तुम्हाला आत नाही, आता सोप्या भाषेत 4च वाक्यात सांगतो. कारण काटा फिरायला लागलाय महाराज. पहिली गोष्ट, पहिले म्हणजे बुद्धी. या बुद्धीचा वापर तुम्ही कसा करताय? प्रभू रामचंद्र वनवासाला निघालाय आणि त्याच वेळी लक्ष्मणजींच्या कानावर बातमी गेली आणि लक्ष्मण भैया धावत आले. दादा, दादा हा लक्ष्मण म्हणजे तुमची सावली आहे. दादा, दादा हा लक्ष्मण म्हणजे तुमची सावली आहे. तुम्ही जिथं असाल तिथं मी असेल. हे सांगणाऱ्या लक्ष्मणाची बुद्धी म्हणजे सुबुद्धी. आणि गुंठाभर जमिनीसाठी आपल्याच भावाला नाशिकच्या कोर्टात खेचणारी तुमची माझी. आपली बुद्धी सुबुद्धी करायची की दुर्बुद्धी ठरवून घ्या. दुसरा महत्वाचा मुद्दा, डोळे. डोळ्यांनी चांगलं पाहावं. या डोळ्यांचे 2 प्रकार पडतात. एक कावळ्यासारखी दृष्टी आणि दुसरी पोपटासारखी दृष्टी. आपली दृष्टी कावळ्यासारखी करायची का पोपटासारखी करायची? कारण प्रत्येक गावात 2 प्रकारची माणसं राहतात. सप्ताह किती चांगला होऊ द्या तरी लोक म्हणतात आपल्या हातात असतात, जमलं नाही यंदा. प्रत्येक गोष्टीत वाईट पाहणारी असतात. अरे कावळा आकाशातून चालला, ओढ्या नाल्यावरचं सडलेलं मांस पाहतो, पण जर पोपट आकाशातून चालला, पिकलेला आंबा, पिकलेला पेरू पाहतो. आपल्याला पोपटासारखी दृष्टी ठेवायची, कावळ्यासारखी ठरवून घ्या. तिसरं म्हणजे नाक. इथं जर जेव्हा कुठेच नव्हते काही, ओंकार स्वरूप भगवान परमात्मा इथं असेल तर या नाकाने घेतलेला जो गंध आहे तो पुढे जाईल, त्या भगवंताला अभिषेक करणार आहे. आणि या नाकाने बोंबलाचा वास घेतला, इथला भगवंत राहील का? भगवंत गेले निघून. आले असू. एखादा म्हणेल महाराज असा का बोलला बुवा? गावातला असा एक माणूस दाखवा दूध पिऊन मटण खातो. दूध पिऊन मटण खातो. दारू पिल्याशिवाय यांना मटण गिळत. कारण मद्य हे असुरांचं प्रमुख पेय आहे महाराज. एखाद्या माळकऱ्याला कोणी धक्का दिला तो 8 दिवस विचार करीत राहतो, काय झालं भाऊ, माझ्याकडून काय चुकलं. आणि माणूस सरकारला धक्का द्या तर महाराजाची गाडी इथून बाहेर पडू द्यायचं नाही. कारण क्रोध हे असुरांचं प्रमुख शस्त्र आहे. या नाकानं चांगला गंध घ्यावा, कानानं चांगलं ऐकावं महाराज. सकाळी काकडा जर लागला तर माणूस जबरदस्त निघून झोपतो. बाई वाड्या या फाडून पडतील. फक्त आता सिस्टम वाल्याकडून जर एक चूक झाली ना, तिथं फक्त बाई वाड्या याचं मुजिक लागलं, निम्मी घरात झोपलेली कोणतरी फाडून पडती ती. आता गणपती बिनपती तुमचा भ्रम आहे भाऊ. हा आपल्या घरी गणपती बाप्पा येतील, अजिबात येत नाही. ते वरून खाली यायची कुठाली ठरतीच नाही. आता आपल्या घरी फक्त चिकन माती येते. गणपती बाप्पा येऊन काय करतील, त्यांच्या पुढे गाणं लायता बाई वाड्या या. कसा रागाने बघतोय ग तुझ्या आईचा नवरा, लावती नाही महाराज. आता एखादा तरी प्रश्न करेल, महाराज या गादीवर असा बोलला, तुम्ही लावत नाही? किती ठिकाणी दाखवू डीजे हे गाणं वाजतंय, गणपती बाप्पाची मिरवणूक चालली. शिवजयंतीला वाजित आम्ही पोरं. शिवजयंती शंभूराजे कळाले महाराज आम्हाला. शिवराय आणि शंभूराजे कळाले आम्हाला. विचार केला आम्ही.
या कानानं चांगलं ऐकावं, नाकानं चांगला गंध घ्यावा, तोंडानं चांगलं बोलावं, हातानं चार सेवा व्हायला हवी. राष्ट्रदेव भव, गोदेव भव, भूदेव भव आणि खऱ्या अर्थानं मातृपितृदेव भव. पाचवी गोष्ट म्हणजे वासना. वासना आकळायला हवी. या वासनेनं रावण संपला, कौरव संपले, बाहुबली परशाने कालालेला बबन सुद्धा संपला. शेवटी राहिले ते पाय. पाय हे अंतर कापतात. या पायांचा वापर कधीच कुणाच्या डोक्यावर पाय देण्यासाठी करू नका. पायांचा वापर इतका सात्विक करा, त्यानं स्वर्गाचं अंतर पार केलं पाहिजे. जेव्हा हा देह असा घडेल ना, त्यावेळी अंतःकरणामधून काम, क्रोध, मोह, माया, लोभ आणि मत्सर हे जे 6 गडी मनाजी पाटलाचे नोकर आहेत, हे बाजूला होतील आणि मनाजी पाटील एकाकी पडेल. त्या मनाजी पाटलाला ताब्यात घ्या आणि त्याला गोविंदाच्या नामाची पिसे जोडा. फायदा अविनाशी स्वरूप प्राप्त होईल. एकदा प्रेमाने भजन करूयात. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं माझ्या विठू माऊलींचा आणि रुक्मिणी मातेचा गजर करत असताना हा श्रावण महिना आहे आणि आज वार सोमवारही आहे. माझ्या भगवान परमात्म्यानं ज्यांना डोक्यावर घेऊन नाचवलं त्या महादेवरायांची भक्ती, भगवान शिवशंकरांचं खऱ्या अर्थानं नामाचा जपही आपण केला पाहिजे. प्रत्येकानं जागेवर आपले दोन्ही हात उंच करायचे. एकदा प्रेमानं भजन करूयात. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, रामेश्वरा शिवराज, हर हर भोले, नमः शिवाय, रामेश्वरा शिवराज, हर हर भोले,
जोरदार टाळ्या. लक्षात घ्या महाराज, जगद्गुरु तुकोबा तुम्हा आम्हाला या अभंगाद्वारे पहिल्या चरणामध्ये अंतपार सुखाची प्राप्ती करायची असेल तर भगवान खुलासा करून घेण्याचा उद्देश करतात आणि प्रपंचामध्ये राहून खऱ्या अर्थानं निष्काम भावनेने परमार्थाची जोड जर तुम्ही आम्ही दिली तर जीवनामध्ये आपला प्रपंच हा आपल्याला अविनाशी तत्वाकडे घेऊन जाऊ शकतो. आणि एकदा का जर हे चित्त निर्मळ झालं तर याद्वारे होणारी जी काही कर्म आहेत ती खऱ्या अर्थानं अंतपार सुखाची असतील. माझे छत्रपती शिवराय 389 वर्ष झाले माझे राजे आपल्यातून खऱ्या अर्थानं निघून गेले, पण आजही छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं की प्रत्येकाचं अंतकरण खुलून येते. छत्रपती शंभूराज हाच खऱ्या अर्थानं आजही नाव घेतलं की अंतकरण खुलून येतं. माझ्या शिवरायांनी शिकवलं कसं जगावं आणि कसं मरावं हे माझ्या शंभू राजांनी शिकवलंय. अरे फक्त मरूच नाही तर मरणानंतर सुद्धा कसा जगावं हे शिकवणारा सुद्धा बाळ होता. तो बाळ म्हणजे शंभू बाळ होता, शंभू बाळ होता. अरे बाळोजी कोसळला, अरे संभाजी भंग झाला. पाहता 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 संभाजी राजांना औरंगजेबाच्या सामने पेश करण्यात आहे. आणि त्यात आणि औरंगजेब पाहता पाहता आपल्या सिंहासनाकडे निघाला. सिंहासनाकडे येता करता झाला आणि वसीमची नजर गेली आणि कळला संभा झुकचा आलमगीर औरंगजेब कैसा बना. आणि त्यावेळेस कवी कलश पुढे आला, उतरता झाला. अरे राजा झुकेंगे नहीं झुकाएंगे. वसीम मात्र पुढे सरकला. चुप एकदम चुप एकदम चुप. याद रख अल्लाह ताला के दरबार में है तू. आणि त्याच वेळी मागून आवाज आला, सबूर असद सबूर, अभी बहुत पूछना है इसे. आणि त्याच वेळी असते करा आणि औरंगजेब सिंहासनावरून उठला. संभाजी राजांच्या समोर आला. रक्तालेला संभाजी निहाळला आणि उतरता झाला. 9 बरस का था, 9 बरस का था तब मिला था हमें आगरा में. तब पूछा था हमने इस संभा से, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता. तब कहा था इस संभा ने, अरे हमें किसी कारण नहीं लगता बल्कि हमारे वजह से सबको डर लगता. सच कभी ठंडकड़ा मिले लेकिन अब नहीं अल्लाह ताला के दरबार में है. आणि त्याच त्या खुदाचे आभार मानायला आणि औरंगजेब तुझ्यावर टेकून खाली बसला. आणि ते चित्र संभाजी राजांनी पाहिलं आणि शंभू राजे उतरते झाले. कभी कलश कभी जी कभी आहात आपला. या प्रसंगावर सुचते का एखादी कविता आणि कवी कलश पाहत राहिले. अरे मृत्यूच्या दरबारात औरंगजेबाच्या कोटात आणि हा राजा म्हणतो सुचते का एखादी कविता. ही काय कविता ऐकायची वेळ आहे. पण रक्तालेला राजांचा चेहरा पाहिला आणि कवी कशाला स्मरण चढलं आणि कवी कलश उत्तरला, हा राजा कान राजन तुम हो सांधे खूप लढे हो जंग. देख तुम्हारा तेज तखल दे जावरण. और राजे काय लढलं तुम्ही जंग. और राजे काय तुमचं सामर्थ्य. और राजे काय तुमचं ते तेज. तुमचं सामर्थ्य आणि तेज पाहून आले औरंगजेब सुद्धा गुडघ्यावर टेकून समोर उभा राहिलाय. खामोश. सच बता सच बता को कहा रखा है खजाना आणि उसळला छवा. अरे हिंदुस्तानचा खजाना इथल्या मातीचा कण मानतो आम्ही सोना. तू गेलास दोस्त, तू गेलीस लूट, पण आम्ही होणार नाही भिका, मागणार नाही तुझ्यासारख्याला हिंदुस्तान बोलावून भीक देतो. घेत नाही असा घेऊ मनगटाच्या फळावर. आणि तखडला औरंगजेब उत्तरता झाला, हे क्या खिलाते हैं मरहट अपने बच्चे, क्या खिलाते हैं. क्यों भी एक भी शख्स पैदा नहीं हुआ संभा जैसे हमारे घराने में. आणि उचलला छावा. तुझ्या घरी संभा. अरे कसा जन्मेल तुझ्या घरी संभा. स्वतःच्या बापाला भीष देणारा, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा. तुझ्या पोटी अरे संभा जन्मेल तो सह्याद्रीच्या कुशीतच आणि आऊसाहेब साहेबांच्या कुशीतच. तुझ्या पोटी नाही रे, तुझ्या पोटी नाही. आणि औरंगजेब विचार करू लागला. शेवटी औरंगजेबाने विचार,
सच बता सच बता मेरे कौन से सरदार शामिल थे तुम्हें आणि उचलला छावा अरे तत्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही रे आमची आया भवानीचे भूते आम्ही मधून जिंकू पण माघार घेणार नाही अरे व्याध वाघाचे बछडे जगतात सुद्धा वाघासारखे आणि मरतात सुद्धा वाघासारखे अरे अभय देवाला कळून चुकलं संभा हाताशी येत नाही शेवटी 42 दिवस माझ्या शंभू राजांवर आनंदवीर अत्याचार केले पण भगव्याचा पाईक मात्र जगत राहिला माझा शंभू राजा वडिलांनी उभं केलेले लोक कल्याणकारी स्वराज्यासाठी अभेद्य होऊन शत्रूशी झुंज देत राहिला आणि शेवटी मरतानाही असा गेला पण प्रत्येकाच्या काळजात मात्र आपल्या कर्मानं चिरतरून राहिला अशी कर्म तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये व्हावी की खऱ्या अर्थानं आम्ही जरी उद्या या देहातून गेलो आमची कर्म मात्र अशी अभेद्य राहावी हाच उद्देश करतात तुकोबाराय अभंगाच्या चतुर्थ तुका मन येता मानण्याची सरे 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 उत्तमाची मुरे किरती मागे उत्तमाची मुरे किरती मागे येरती आई तुमची येरती माझी तुमची शांती अरे उत्तमाची
अलगे अलगे ओ ये रती माई के दुखानी बनी ये रती माई के दुखानी लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा हा अविनाशी आहे. अशी आपले अविनाशी कर्म जर आपल्याला करायचे असतील, या नासक्या देहाला अविनाशी स्वरूप जर प्राप्त करायचे असतील, अंतकरणामधले 6 रोग काम, क्रोध, मोह, माया, लोभ आणि मत्सर दूर करा. या देहाला अविनाशी स्वरूप प्राप्त होईल. त्याच्या अंतकरणामध्ये गोविंदाच्या नामाचे पिसे जोडा. अशी जर पिसं अंतकरणाला जोडली, हे चित्त निर्मळ होईल आणि या शरीराद्वारे जे काही कर्म कराल, हे कर्म चिरंतन राहील. आज ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त खऱ्या अर्थानं ही कीर्तनाची सेवा आहे. घनश्याम बाबांचं जीवनाबद्दल 2 मिनिटात बोलून जाणं अत्यंत माझ्यासाठी गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की जीवनामध्ये ज्ञानेश्वरी वाचणारे अनेक असतात, जीवनामध्ये गीता वाचणारे अनेक असतात, मात्र ती अंतकरणात रुजवणारे फार कमी असतात. कारण गीता आणि ज्ञानेश्वरीने 4 महत्वाचे योग तुम्हाला दिलेले आहेत. पहिला योग म्हणजे कर्मयोग आहे. तुम्ही मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला देव भेटेल की नाही हे कोणी सांगू शकत नाही, पण देवाने दिलेलं जे काही हातामध्ये काम आहे, ते काम भगवंताची पूजा म्हणून करा. भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. बाबांनी आपल्या देव. दुसरा योग म्हणजे ज्ञानयोग आहे. खऱ्या अर्थाने ज्ञानाच्या पलीकडे एक चिरंतन सत्यता नावाची सीमा आहे. ही चिरंतन सत्यता नावाची सीमा जर समजून घ्यायची असेल, ज्ञान अत्यंत गरजेचं आहे आणि त्याबाबत माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक ठाऊक आहे. त्यामुळे बाबांनी जीवनामध्ये साधलेला दुसरा म्हणजे ज्ञानयोग आहे. तिसरा योग म्हणजे भक्ती योग आहे. खऱ्या अर्थानं भक्ती हे अनन्य भाव, आणि अनन्य भाव तेव्हाच येतो ज्यावेळी देवावर दृढ इच्छा असतो. आणि बाबांचं कार्य असं होतं की खऱ्या अर्थानं ज्याला निस्वार्थ भाव म्हणतात, हा निस्वार्थ भाव बाबांनी आपल्या जीवनामध्ये सातत्याने ठेवला. जीवनाचा तिसरा योग भक्ती योग साधला. म्हणून बाबांना आपल्या जीवनामध्ये राहिलेला चौथा योग मिळाला. तो योग म्हणजे राजयोग आहे. तो योग म्हणजे राजयोग आहे. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या पुण्यस्मरण या दिवसाच्या निमित्तानं करणं अत्यंत महत्वाचं आहे. जशी भगवंतानं ध्रुवाला आढळ स्थान दिलं, ज्याप्रमाणे अंगरखाला आढळ स्थान दिलं, त्याप्रमाणे आपल्या चरणांवरती भगवंतानं सुद्धा बाबांना आढळ स्थान दिलेलंच आहे. म्हणून भगवंताचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं असंच आढळ स्थान सुशोभित राहू ही विनंती करतो. आणि एकदा खऱ्या अर्थानं कोणत्याही घरापाशी आपण जर गेलो ना महाराज, एकाच गोष्टीचा विचार करा. कोणत्याही घरासमोर गेलो, घराचं अंगण कसं असतं यावर घर समजत असतं. आणि कोणत्याही गावात जर आपण गेलो तर गावाची बेस कशी आहे, जिथून आपण प्रवेश करतोय त्यावरून गाव समजत असतं. आणि मी इथं काय तुमचे उदो नारदाच्या गादीवर उभा असताना खोटं बोलणार नाही, पण खऱ्या अर्थानं आपल्या गावातला सामाजिक एकोपा पाहून मला सगळ्यांना आपल्याला जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये धन्यवाद द्यावा. कारण गाव असावं तर असं असावं, वज्रमुठी सारखं. आपल्या गावचे मगाशी मी आल्यानंतर सरपंच दादांबरोबरही बोललो आणि आपल्या सर्वांबरोबर अनेक जेवढे मला प्रत्येक जण भेटला, पण प्रत्येकाचा सेवाभावी जर पाहिला तर खऱ्या अर्थाने एवढी सुंदर पंढरी अवतरण्यामागचं रहस्य उलगडेल. कोणताही गाव हे हाताच्या 5 बोटासारखं असतं महाराज. प्रत्येक गावात त्या करंगळीप्रमाणे, या अंगठ्याप्रमाणे काही लोक असतात ज्यांची ओळख असते. आमदार, खासदार, मुख्यमंत्री, राष्ट्रपतीपर्यंत यांची ओळख असते. प्रत्येक गावात अशी माणसं असतात ज्यांची ओळख दूरपर्यंत असतात. प्रत्येक गावात काही या बोटासारखी माणसं असतात जशी आपल्या गावात आहेत, ज्यांना वाटत असतं आपलं गाव घडलं पाहिजे, आपल्या गावात सुधारणा झाल्या पाहिजे, बाहेरच्या योजना आपल्या गावात आल्या पाहिजे, आपल्या गावचा सप्ताह अत्यंत सुंदर झाला पाहिजे, आपलं गाव घडलं पाहिजे, गावात प्रत्येक सुविधा आल्या पाहिजेत. काही माणसं या बोटासारखे प्रत्येक गावात असतात. सत्ताधारी असू द्या नाहीतर विरोधक असू द्या, ते प्रत्येकाला एकच सांगतात, तुम्ही चलाच पुढे, आम्ही हायच मागा. काही या करंगळीसारखे असतात, गावात राम नाही ते शेतात राहायला जातात. आणि काही या बोटासारखे असतात, गावात शेतात राम नाही नाशिकच्या या मैदेशीत निघून जातात. पण याला मात्र वाटत असतं गाव घडलं पाहिजे, गाव सुधारलं पाहिजे, गावचा विकास झाला पाहिजे. पण माहित असतं हा हाताशी येणार नाही तोपर्यंत गाव घडणार नाही, कारण निधी येण्याची जागा इथून आहे. म्हणून हे एकत्र येतात. गाव कसं घडलं? सुंदर.
हे कसं आहे, तुम्ही चलाच पुढं, आम्ही हाईच मागं ते आलं. हे कसं आहे, शेताकडे राहत होतं, पण त्यानं विचार केला आपलं गाव एवढं सुंदर घडते, गावात येऊ. तो गावात आला. यानं विचार केला नाशिकला काम करा आणि ड्रायव्हरी वीजचं पेट्रोल टाकून बायकोला भेटायला इथे या, त्यापेक्षा गाव घडते, गावात राहायला जाऊ. तोही गावात आला आणि वज्रमूठ तयार झाली. ही वज्रमूठ आज आपल्या गावाची आहे, ही अखंड राहू ही भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी माझ्या वाणीला आता स्वल्प विराम न देता घड्याळाच्या काठ्यावर पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर विठ्ठल